नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रेरणाबीज भांडारमधून मोहन कासट परत एकदा नवीन विषय घेऊन आपल्याकडे येत आहोत। आज आपल्याला चर्चा करायची आहे कांदा पिकाची। यावर्षी पाऊस लवकर झाल्यामुळे कांदा बियाणं बऱ्यापैकी लोकांनी आपल्या शेतामध्ये लागवड केलेली आहे। तर कांदा बियाणं लागवड करताना काय काळजी घ्यायची, आजच्या वातावरणाची काय परिस्थिती आहे, त्याला काय करायला पाहिजे, ह्या काही ठराविक मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत। सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, कांद्याचं बियाणं टाकायची पद्धत। विद्यापीठ किंवा कंपनी कांद्याची बियाची टाकण्याची पद्धत हे रोपं टाकून म्हणजे गादी वाफ्यावर साऱ्यामध्ये रोपे तयार करून टाकण्याचं शिफारस करते। त्याच्या मागं कारण आहे, आता आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये लोक विस्कडून करतात, पेरून करतात। आपण जर कांदा बियाणं विस्कडलं, ॲक्च्युली कांद्याचं बियाणं असतं खूप लहान। तुम्हाला माहीत आहे, कांद्याचं बियाणं मुंगीपेक्षाही लहान असतं। जेव्हा ते आपण विस्कडतो आणि कांदा बियाणं उगवायला 5 ते 7 दिवसाचा कालावधी लागतो, आणि जर त्या 5 ते 7 दिवसामध्ये एखादा मोठा पाऊस पडला तर ते आपण म्हणतो धोपटलं गेलं, म्हणजे त्याचं कर जे बारीक येतात त्याच्यावर मोठे मोठे पावसात थेंब पडतात आणि ते उगवण्याला अडचण करते, तेव्हा काही उगवत नाही, अर्धनिम्म उगवतं। दुसरी पद्धत पेरून करणे। आज नवीन पद्धत कांदा बियाणे पेरून पण करत आहेत, पण ते कितपत योग्य आहे? बी जर एवढं लहान आहे आणि जर ते अर्ध्या इंचाच्या खाली गेलं तरी ते उगवायला त्रास करतं। कांद्याच्या पिकाची लागवड करणार असाल तर ते थोडं पूर्व नियोजन करत जावं, गादी वाफ्यावर त्याची रोपं तयार करत जावा, आणि ते उगवपर्यंत कशाने तरी झाकाची शेड नेट म्हणा किंवा नारळाचे फाटे म्हणा, ते उगवपर्यंत थोडं झाकाची व्यवस्था करत जावं। एक 10 ते 12 दिवसासाठी त्याला झाकून ठेवत जावं। दुसरी महत्त्वाची गोष्ट, पावसाळी कांदा हा 3 महिन्याचं पीक आहे। तर ह्या 3 महिन्याच्या पिकामध्ये त्याला आपण कधी आणि कोणतं खत द्यावं हे एक महत्त्वाचा विषय आहे। कांदा पिकाला नत्र असलेली खतं आपल्याला द्यायची नाही आहेत। ज्याच्यात नत्र कमी आहेत अशीच खतं आपल्याला कांदा पिकाला द्यायची आहेत। त्याच्यातून महत्त्वाची गोष्ट, कांदा पिकाला 45 दिवसाच्या आत आपल्याला खतं द्यायची आहेत। जेही वर खतं द्यायचे ते 45 दिवसाच्या आतमध्ये द्यायचे आहेत। त्याच्या मागं कारण असं, जर आपण 45 दिवसानंतर जर आपण खतं दिली आणि त्यामध्ये नत्र प्रमाण जास्त असलं तर त्या कांद्याच्या पात्याची भरमसाठ वाढ होते, किंवा जोड कांदा, नळा आलेला कांदा हे होऊ शकतं। त्याच्यामुळं कोणतंही तुम्ही खत देताना कांद्याला नत्र कमी असलेली खत द्या। त्याच्यातून महत्त्वाचा जर विचार केला तर तुम्ही 10-26-26 सुपर गोळी आणि खाली हुमणी वाळवी लागू नये म्हणून यारकर हे औषध तुम्ही त्यांना देऊ शकता, ते पण 45 दिवसाच्या आतमध्ये। हा एक झाला महत्त्वाचा विषय। दुसरी गोष्ट, पाणी 80 दिवसानंतर कांदा पिकाला तुम्ही कांदा बियाणे टाकल्यानंतर 80 दिवसानंतर किंवा पुनर्लागवड केल्यानंतर 70 दिवसानंतर त्याचं पाणी हे बंद केलं पाहिजे। त्याच्यानंतर थोडी पात वाळू द्यायला पाहिजे, आणि कांदा काढताना थोडी अर्धी वाळलेली ना अर्धी ओली असं पात असलेला कांदा काढायचा, की जेणेकरून कांद्यावर परत तुम्हाला ती पात झाकून ठेवता येतं। ह्याच्यानंतर विषय आहे रोग किडीचा। सध्या मागील 15 दिवसापासून सातत्याने पाऊस होता, ढगाळ वातावरण होतं, ऊन नव्हतं। तर ह्या सध्याच्या वातावरणामध्ये कांदा पिकाला बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव आहे। तुम्ही उद्या आपल्या शेतामध्ये जावा, जवळून खाली बसून जवळून त्या पिकाला बघा, कांद्याच्या पाती हे वरून करपत चालले आहेत। शिवाय रस शोषक किडे म्हणजे थ्रिप्सचा प्रादुर्भाव आहे। तर ह्याला तुम्हाला वेळेमध्ये त्याचं नियंत्रण करणं खूप महत्त्वाचं आहे। जर तुम्ही त्याचं वेळेत नियंत्रण नाही केलं तर कांद्याची पूर्ण पात वाळत जाते आणि आपल्याचं एवढं चांगलं आलेलं पीक हातातून निघून जातं। ह्याच्यानंतर अजून एक गोष्ट महत्त्वाची, तणनाशक। कांदा पिकाला 21 दिवसानंतर तणनाशक चालतं, 21 दिवसाच्या पहिला तणनाशक चालत नाही। अशा पद्धतीने कांदा पिकाची काळजी घेणं जरुरी आहे। आपण दरवर्षी पिढ्यानपिढ्या कांदा पीक आपल्या तालुक्यात आपण करतोय, आम्ही आपल्याला विकतोय, पण अजून आपण योग्य पद्धतीने आपल्या चुका टाळून आपलं पीक चांगले येण्यासाठी आपण असंच प्रयत्न करत राहूयात। तर तुम्हाला कांदा पिकाला लागणारे सर्व प्रकारचे बुरशीनाशक, कीटकनाशक, तणनाशक सर्व काही आपल्या प्रेरणाबीज भांडारमध्ये उपलब्ध आहे। योग्य किमतीमध्ये चांगल्या कंपनीचं दर्जेदार सर्व प्रकारचं बियाणं, औषधं आपल्याकडे उपलब्ध आहे। तर तुम्ही प्रेरणाबीज भांडारमध्ये या, माहितीही मिळेल आणि चांगले औषधं, खते, बियाणंही मिळतील आपल्याला। अशाच पद्धतीने अजून काही नवीन व्हिडिओ सोबत, नवीन माहिती सोबत आम्ही परत तुमच्याकडे येऊ। धन्यवाद।